श्री स्वामी समर्थ. घरात चप्पल घालून फिरू नये किंवा घरात चप्पल घालू नये यामागचं शास्त्रीय कारण आज आपण इथे जाणून घेणार आहोत. बहुतेक वेळा काय होतं की घरामध्ये चप्पल घालून फिरण्याचं हे खूप पहिल्यापासून आलेलं फॅड आहे. म्हणजे जुन्या काळामध्ये हे फॅड नव्हतं, पण आता बहुतेक जण घरामध्ये चप्पल घालून फिरतात. जर काही घरामध्ये चप्पल घालून तुम्ही फिरत असाल तर ती चप्पल बाहेर कधीही घेऊन जाऊ नका किंवा बाहेरची चप्पल कधीही घरात आणू नका. जर तुम्ही घरात चप्पल घालून फिरत असाल ती घरापुरतीच मर्यादित ठेवावी. त्याचबरोबर तुम्ही जेव्हा किचनमध्ये जाता किंवा तुम्ही देवघरामध्ये जाता तेव्हा किचनच्या बाहेर, देवघराच्या बाहेर चप्पल काढूनच आतमध्ये प्रवेश करावा. कारण की किचनमध्ये अन्नपूर्णा देवी वास करत असते. त्यामुळे किचनमध्ये कधीही चप्पल घालून स्वयंपाक करू नये किंवा किचनमध्ये कधीही चप्पल घालून वावर करू नये. त्याचबरोबर आपण देवघरात जेव्हा एंट्री करतो तेव्हा सुद्धा चप्पल पूर्णपणे देवघराच्या बाहेरच काढावी. जसं आपण मंदिरामध्ये जातो तर मंदिराच्या बाहेर आपण चप्पल काढून मगच आतमध्ये प्रवेश करत असतो. अगदी तसंच आपल्या घरात सुद्धा जेव्हा देवघर असतं त्या देवघरासमोर सुद्धा कधी आपली घरातली चप्पल ठेवू नये किंवा आजूबाजूला सुद्धा ठेवू नये. कारण की देवघर हे अगदी पावित्र असतं आणि त्याचं पावित्र्य जर आपण तिथे चप्पल ठेवली तर ते पूर्णपणे नाहीसं होतं. त्यामुळे देवघरातून ज्या पॉझिटिव्ह लहरी आपल्याला मिळत असतात त्या मिळणार नाही. यासाठी देवघरामध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा चप्पल ही पूर्णपणे अगदी बाजूला ठेवायची आहे. त्याचबरोबर जेव्हा आपण घराच्या बाहेरून येतो, चप्पल घालून येतो, तेव्हा बहुतेक जण चप्पल ही अगदी दरवाज्यातच काढत असतात. पण हे असं करणं सुद्धा फार चुकीचं आहे. तसंच प्राचीन काळापासून आपल्याकडे घरी पादत्राणे वापरू नका असं सांगण्यात आल्याचं दिसतं. म्हणजे अगदी जुन्या काळात कधीही पादत्राणे कोणी वापरत नव्हते. पण आजकाल डॉक्टर लोक स्वतः सांगतात, काहींना त्रास असतो, काहींना सांधिवाताचा त्रास असतो, त्यामुळे घरामध्ये चप्पल घालण्याचं सांगतात. ते एक आपण समजू शकतो. पण जर का विनाकारण तुम्ही चप्पल घालून फिरत असाल तर ते आजच तुम्ही थांबवायचं आहे. यामागचं कारण जाणून घेणं अगदी गरजेचं आहे. कारण आपण बाहेरून घरात येतो तेव्हा आपल्या चपलांसोबत घाणही असते आणि असं असताना आपण घरात चप्पल घालून येण्याचा घरात घाण पसरते आणि या घाणीतून रोगराई पसरू शकणारे जंतू सुद्धा असतात. त्यामुळे घरातील लोकांच्या आरोग्यास धोका सुद्धा पोहोचू शकतो. त्याचबरोबर जर तुमचा व्यापार असेल किंवा तुमचा बिझनेस असेल तर त्या बिझनेसच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही चप्पल, बूट हे आपल्या म्हणजे दुकानाच्या बाहेर म्हणा किंवा ऑफिसच्या बाहेर काढूनच तुम्हाला आतमध्ये प्रवेश करायचा आहे. कारण की आपण तिथे दिवसभर वावरत असतो तर ती बुटाला लागलेली घाण किंवा चप्पलला लागलेली घाण ही दिवसभर आपल्या सोबतच राहते. तर यासाठी नेहमी आवर्जून लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही तुमच्या दुकानामध्ये एंट्री करता किंवा ऑफिसमध्ये एंट्री करता नेहमी चप्पल ही बाहेर काढूनच तुम्हाला आतमध्ये प्रवेश करायचा आहे. याशिवाय घराबाहेर वावरताना जी नकारात्मकता ऊर्जा आपल्या शरीरात वावरत असते ती घरामध्ये, ऑफिसमध्ये अचानकपणे म्हणा, नकळतपणे म्हणा येत असते आणि ती घराबाहेर चप्पल काढून ठेवल्याने जमिनीला पावलांचा स्पर्श झाल्यावर ही ती जमिनीत शोषली जाते. त्यामुळे घराबाहेर चप्पल काढावी यामागे एक आध्यात्मिक असं कारण आहे की घर आणि ऑफिस किंवा दुकान हे म्हणजे देवी देवतांचं स्थान मानलं जातं. असं असताना घरात चप्पल घालून फिरणं म्हणजे देवतांचा अपमान तर आहेच, शिवाय आपण आपल्या घराचं तसंच ऑफिसचं पावित्र्य सुद्धा घालून बसतो. ज्या घरात पावित्र्य असतं, ज्या ऑफिसमध्ये पावित्र्य असतं तिथे स्थायी रूपाने देवी देवतांचा वास असतो. त्यामुळे घराचं पावित्र्य आणि त्याचबरोबर आपण स्वतः जिथे ऑफिसमध्ये बसतो किंवा एखाद्या व्यापाराच्या ठिकाणी बसतो ते पावित्र्य सुद्धा जपणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे जमेल तसं शक्य तितकं तुम्हाला चप्पल घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये घालण्याचं टाळायचं आहे. जेणेकरून आपल्यासोबत जी निगेटिव्ह शक्ती चप्पल घेऊन येत असते ती आपल्या घरामध्ये म्हणा किंवा ऑफिसमध्ये म्हणा कुठेही पसरणार नाही याची काळजी आपण स्वतः घ्यायची आहे. चला तर मग भेटूया पुन्हाच अशा नवनवीन माहितींसह, उपायांसह. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.